पावसाळा आला म्हणजेच आषाढही आलं आणि आषाढ आलं की आपल्याकडे सुरू होतात ते म्हणजे तळणीचे पदार्थ. एकाचडी एक तळणीचे पदार्थ आपण करतच राहतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत आषाढ स्पेशल तळणीचे धपाटे म्हणजेच त्याला तुम्ही तिखट पुऱ्या देखील म्हणतात. आणि हे जे तळणीचे धपाटे आहे ना, हे अक्षरशः महिनाभर आरामात टिकतात आणि महत्वाचं म्हणजे इतके खुसखुशीत असतात की नाही, तोंडात टाकले की लगेच विरघळतात. चला तर मग पटकन रेसिपी बघून घेऊया. तर सर्वात आधी आपण या जे धपाटे आहे यासाठी एक वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं 4-5 हिरव्या मिरच्या, 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा टेबलस्पून मी इथे जिरं घेतलेलं आहे. आपल्याला हे वाटण अगदी ओबडधोबड ठेवायचं आहे, जास्त फाईनही करू नका. काही अशा प्रकारे मी याला दळून घेतलेलं आहे. आता आपल्याला या पुऱ्यांसाठी जे पिठाचं मेजरमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे इथे. तर त्यासाठी मी इथे 1 कप इतपत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी न चाळता घेतलेलं आहे, कारण की या पिठामध्ये जो कोंडा असतो तो आपल्या आरोग्यासाठी खूपच हेल्दी असतो. म्हणून पीठ न चाळता आपल्याला गव्हाचं पीठ इथं घ्यायचं आहे. आता या पुऱ्या अगदी खुसखुशीत व्हावा यासाठी इथे मी अगदी पाव कप इतपत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठामुळे या ज्या पुऱ्या आहेत त्या खूप मस्त खुसखुशीत अशा होतात. त्यामुळे ज्वारीचं पीठ तुम्ही इथं नक्कीच ऍड करा. सोबतच 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इथं आपण बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ घातलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही मूग डाळीचं पीठ जरी घातलं तरीही चालेल. इथे तुम्ही ज्वारीचं पीठ अर्धा कप देखील घातलं तरीही चालेल. फक्त काय होईल माहिती का, या पुऱ्या आहे ना फाटतील आणि व्यवस्थित फुलणार नाही, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त घातलेलं असेल म्हणून. पण तुम्हाला जर व्यवस्थित अशा पुऱ्या हव्या असतील ना, तर अशा प्रकारचा रेशो घ्या, खूपच छान अशा पुऱ्या बनून जातील. आता यामध्ये काही स्पायसेस ऍड करूया. इथे मी अर्धा चमचा इतपत ओवा घातलेला आहे. ओवा आहे ना शक्यतो हातावर क्रश करून घाला, याचा फ्लेवर खूपच छान येतो. सोबतच इथे ना 1 टेबलस्पून मी इथे ना पांढरी तीळ वापरलेली आहे. याचा जो फ्लेवर आहे आणि हा एक क्रंच ऍड करतो. सोबतच हेल्दी ऑप्शन आहे म्हणून मी इथे थोडीशी जास्तच इथे तीळ घातलेली आहे. सोबतच अगदी पाव चमचा इतपत मी इथं हिंग घातलेला आहे, त्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. सोबतच इथे अर्धा चमचा इतपत आपण लाल तिखट घालूया. लाल तिखट इथे फक्त कलर साठी घातलेला आहे. तुम्ही या ठिकाणी ना काश्मीरी लाल मिर्च पावडर जरी घातलं तरीही चालेल. सोबतच अगदी छोटा पाव चमचा इतपत मी इथं हळदी पावडर घातलेला आहे. लक्षात घ्या, हळदी पावडर इथं अजिबात जास्त घालू नका, कारण की तळताना सर्वात आधी हळदी करपली जाते. त्यामुळे ना तुम्ही जर जास्त हळद घातली तर आपल्या पुऱ्यांचा कलर हा काळपट येऊ शकतो. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी आपले हवं असेल इतपत आपण इथं कोथिंबीर घालूया. सोबतच इथे मी 1 चमचा इतपत कसुरी मेथी घातलेली आहे. तुम्ही काय करू शकतात, या ठिकाणी तुम्ही मेथीची किंवा पालक भाजी, तुम्हाला जी कोणती पालेभाजी आवडेल ती पालेभाजी देखील तुम्ही इथं कट करून घालू शकतात. फक्त एवढंच आहे, ह्या पुऱ्या ज्या आहे या 8 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि भाज्या घातलेल्या पुऱ्या या 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. आता हे सर्व पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण घातलेलं होतं ते यामध्ये ऍड करूया. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता याला आपण अगदी कडकडीत तेलाचं मोहन लावूया. तर इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. हे अगदी कडकडीत मी गरम केलेलं होतं आणि अगदी गरम असतानाच हे तेल आपल्याला या पिठावरती घालायचं आहे. असं केल्याने काय होईल, आपले जे पीठ आहे हे व्यवस्थित असे खमंग सारखे भाजल्या जातील. तुम्ही ज्यावेळेस ह्या पुऱ्या कराल ना, ज्यावेळेस तुम्ही यावरती गरम तेल घालाल त्यावेळेस तुम्हाला खमंग असा वास देखील येईल. यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या पुऱ्या किती चविष्ट होतात. त्यामुळे ना अगदी कडकडीत तेलाचं मोहन घाला. तेल घातल्यानंतर लगेचच यामध्ये हात घालू नका, कारण की तेल खूप जास्त गरम आहे. चमच्याने याला एकदा खालीवर करून घ्या आणि नंतर हलकंसं कोमट झालं सर्व पिठाला हे जे तेल आहे व्यवस्थित मळून घ्या. हे व्यवस्थित मळलंय का नाही यासाठी तुम्ही काय करा, अशी मूठ बांधून घ्या. असं जर पीठ एकजीव होत असेल, बांधल्या जात असेल तर आपलं व्यवस्थित असं मोहन लागले समजू शकतात. आता यामध्ये आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा अगदी घट्टसर असा पीठ मळून घेऊया. आता कसं आहे माहिती का, काही जणांच्या पुऱ्या या खूप जास्त तेलकट होता. त्याचं कारण हेच आहे की आपण मळताना पीठ मध्ये खूप जास्त पाणी घालतो आणि पातळ पीठ मळतो. त्यामुळे जितकं घट्ट होईल तुमच्याकडून मीडियम सॉफ्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होतील आणि कमी तेलकट देखील होतील. बघू शकतात काही अशा प्रकारे मी इथं पीठ इथे मळून घेतलेलं आहे.
याला मी 2 पोर्शन मध्ये करून घेईल आणि याच्या आधी आपण पुऱ्या लाटून घेऊया। लक्षात घ्या, यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे या पिठाला आपल्याला अजिबात रेस्टवर ठेवायचं नाहीये। लगेचच फटाफट याच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। पुऱ्या लाटताना तुम्हाला हव्या त्या आकाराने तुम्ही इथे पुऱ्या कट करू शकतात किंवा लाटून घेऊ शकतात। इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक मोठी पोळी लाटलेली आहे आणि त्याच्याने मी असे छोट्या छोट्या शेपमध्ये हे असं कट करून घेतलेले आहे। तुम्ही हवं असेल तर अशा प्रकारे देखील सर्व पुऱ्या इथे बनवून घेऊ शकतात किंवा आपली जी ट्रेडिशनल पद्धत आहे, अगदी छोटा छोटा गोळा बनवायचा आणि त्याच्याने डायरेक्ट आपल्याला पुऱ्या लाटायच्या। मला शक्यतो आहे ना, जो ट्रेडिशनल पद्धत आहे ना तीच आवडते आणि याची थिकनेस तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकतात। तुम्हाला जर पुऱ्या अगदी खुसखुशीत हव्या असतील तर मीडियम थिकनेस वरती लाटून घ्या आणि अगदी कुरकुरीत हवी असतील तर अगदी पातळ लाटून घ्या आणि अगदी नरम हवी असेल तर थोडीशी जाड लाटा। मी ना तिन्ही प्रकारच्या पुऱ्या इथे लाटलेल्या आहे, कारण की ना मला कधी कधी ना कुरकुरीत खाऊ वाटतं, कधी सॉफ्ट खाऊ वाटतं आणि कधी खुसखुशीत। त्यामुळे मी तिन्ही प्रकारच्या या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। इथे मी साधारणतः 7 ते 8 पुऱ्या एकखट्टी लाटून घेतलेल्या आहे। आधी आपण यांना तळून घेऊया आणि नंतर आपण दुसऱ्या बॅच मध्ये दुसऱ्या पुऱ्या तळूयात। आता तेलाचं टेम्परेचर इथे खूप महत्वाचं आहे। इथे मी छोटा गोळा टाकलेला आहे, बघू शकतात लगेचच यावरती बबल्स आलेले आहे आणि गोळावरती आलेला आहे, म्हणजेच तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता या तेलामध्ये आपण एक एक करून पुऱ्या तळून घेऊया। लक्षात घ्या, ह्या ज्या पुऱ्या आहे ह्या अगदी खूप जास्त अशा फुलत नाही जशा आपल्या रेग्युलर पुऱ्या फुलतात, कारण की यामध्ये आपण जे काही जिरे, तीळ, ओवा घातलेला आहे, यामुळे ना यामध्ये ना पुऱ्या फुलायला बऱ्यापैकी इथे पुऱ्या फुलण्यासाठी अडथळा निर्माण होतो। त्यामुळे याच्याकडून अजिबात अपेक्षा करू नका की या सर्वच पुऱ्या तुमच्या अगदी टम्म फुलतील। त्यामुळे ना तुम्ही टेस्ट कडे लक्ष द्या, लुक कडे अजिबात जाऊ नका। ही जी पुरी आहे ही चवीला इतकी चविष्ट लागते की नाही, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। खूप मस्त लागते, इतकी खुसखुशीत लागते की नाही, अक्षरशः जेव्हा आपण याला तोंडात टाकतो ना लगेच विरघळते ही पुरी, इतकी टेस्टी लागते। तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा। बघू शकतात अशा प्रकारे मी इथं सर्व पुऱ्या इथे तळून घेत आहे एक एक। या पुऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर इथे खूप महत्वाचं आहे। मध्यम गरम तेलावरती आपल्याला या सर्व पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहे। जशा आपण नॉर्मल पुऱ्या तळतो त्याच प्रकारे आपल्याला इथे पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। आणि बघा, तयार झाल्या आहे आपल्या खुसखुशीत अशा पुऱ्या किंवा तळणीचे धपाटे। एकदा तरी आषाढमध्ये तुम्ही हे तळणीचे धपाटे नक्कीच ट्राय करा, तुमचे हे एनी टाइम फेवरेट बनून जातील। तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी नक्कीच ट्राय करा। आवडली असेल तर कमेंट देखील करा। पुन्हा भेटूया नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी, तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा।